अधिक मासानिमित्त श्री रेडा महाराजांच्या अधिष्ठान रथयात्रेचे भव्य आयोजन जुन्नर तालुक्यातील भाविकांसाठी अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारी बातमी आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट संस्था, श्री रेडा महाराज समाधी मंदिर, श्री क्षेत्र आळे, संतवाडी कोळवाडी यांच्या वतीने अधिक मासानिमित्त पारंपरिक अधिष्ठान रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ही पवित्र रथयात्रा मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी डोंगरवाडी इथून प्रारंभ करणार आहे। परंपरेचे बार्शीकर गावांमधून निघणाऱ्या या रथयात्रेत श्री रेडा महाराजांच्या अधिष्ठानाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे। रथयात्रा मार्ग डोंगरवाडी, बेल्हे, राजुरी, उमरज, उतूर, खामुंडी, अंबी, कुरकुटवाडी, बोटा, आळेफाटा, कोळवाडी, लवणवाडी असा राहणार असून पुढे आळे बसस्थानक परिसरातून ग्रामपंचायत, विश्वकर्मा मंदिर, अहिल्यादेवी मंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, बालाजी मंदिर, काळाई मंदिर आणि मारुती मंदिर मार्गे रथयात्रा आळे गावात प्रवेश करणार आहे। यानंतर रथयात्रेचे समारोप स्थळ असलेल्या रेडा महाराज समाधी मंदिर येथे भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडणार आहे। या पवित्र रथयात्रेत परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री रेडा महाराजांचे दर्शन घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। रवी गजेसह कॅमेरामन नयन डुंबरे, ओतूर। ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट रेडा समाधी मंदिर आहे। तर या गावाला जवळजवळ हे नाही म्हटलं तरी 12 शिखर मंडळी जी 27 गावं आहेत, त्या 27 गावांचं भेटीसाठी श्री रेडेश्वर महाराज त्यांच्या गावाला भेटी देण्यासाठी जाणार आहे। याचं कारण असं आहे का पूर्वी ही परंपरेने चालत आलेली ही जी बार्शीकर मंडळी का ही बार्शीकर मंडळी एकादशीला येऊन संध्याकाळी जागर कीर्तन करून ही मंडळी सकाळचं पारणं सोडून आपापल्या गावी जात असतात। पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे आणि ह्या परंपरेची थोडीशी नाही म्हटलं तरी थोडीशी आता अलीकडच्या काळात थोडीशी नाही म्हटलं तरी लोकांचा सहभाग कमी होत चाललेला आहे आणि तो सहभाग कमी होत चालला तर तो सहभाग वाढवण्यासाठी आणि ह्या जे जुनी परंपरा चालत आली ही ह्या परंपरेला थोडीशी ऊर्जित अवस्था देण्यासाठी या रथयात्रेचं नियोजन आहे, जेणेकरून या रथयात्रेच्या निमित्ताने त्या गावात जाता येईल आणि त्या गावात जाऊन नाही म्हटलं तरी त्या तिथल्या बार्शीकर मंडळी असेल त्या बार्शीकर मंडळींचं थोडंसं मार्गदर्शन असेल किंवा त्यांना जुनी जी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेचं थोडंसं नाही म्हटलं तरी थोडंसं आपण त्यांचं जे जुनी परंपरा चालतं अनेक लोकांनी चालवलेली आहे त्या परंपरेचं महत्त्व हे सांगण्याकरता या रथयात्रेचं नियोजन केलेलं आहे। आणि ह्या रथयात्रेच्या निमित्ताने त्या गावात जाऊन थोडंसं नाही म्हटलं तरी प्रवचन, कीर्तन, थोडं मार्गदर्शन करून त्या गावाशी जी जुनी परंपरा चाललेली आहे ती थोडी पुढे ऊर्जित अवस्था आणण्याकरता हा जो उपक्रम आहे तो उपक्रम ह्या निमित्ताने करत आहोत।